हिंदी संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। गणेशोत्सवात मातीच्या गणेश मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पूर्वीच्या काळी तळकोकणात चिखलयुक्त माती वापरून गणेश मूर्ती बनवली जायची, मात्र आता त्या मातीची जागा शाडूची माती आणि पीओपीने घेतली। मात्र सिंधुदुर्गात आजही काही पारंपरिक गणेश मूर्तिकार चिखलयुक्त माती वापरून बाप्पाची मूर्ती साकारतायत। तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पार्वतीने मळीपासून बनवलेला पुत्र आज गणपती म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी पूजला जातो। हिंदू परंपरेनुसार गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे आणि हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या पारंपरिक गणेश चित्रशाळा आहेत त्या गजबजू लागलेल्या आहेत। आपण आता अशा एका गणेश चित्रशाळेमध्ये आहोत, ज्या ठिकाणी हे जे मूर्तिकार आहेत ते आता या बाप्पाच्या मूर्तीचं काम करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर अनेक वर्षापासून हा गणेशोत्सव सण जो आहे तो साजरा केला जातोय आणि हा सण यापूर्वी जर आपण पाहिलं त्या गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या मातीपासून बनवल्या जायच्या, त्यानंतर मात्र त्या मातीची जागा हळूहळू ज्या शाडूच्या मातीने घेतली आणि त्यानंतर आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती त्या ठिकाणी आपल्याला बाजारात पाहायला मिळतात। मात्र सिंधुदुर्गमध्ये विशेषतः तळ कोकणामध्ये या गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या मातीच्याच असतात आणि त्यांना प्रचंड अगदी मोठ्या प्रमाणात मागणी जी आहे ती त्या मातीच्या गणपतींना असते। आता मात्र आपण या शाळेत पाहिलं असेल तर या शाळेमध्ये जी चिखलयुक्त माती आहे, जी पारंपरिकरित्या यापूर्वी वापरली जायची, अशा मातीपासून हे गणपती बनवले जात आहेत। आपल्या कोकणामध्ये मातीचाच गणपती बोलला जातो। आता कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्या जगातल्या लोकांनी पूजताना मातीचाच गणपती पूजावा। आता तुम्ही मगा म्हटल्याप्रमाणे पार्वती मातेनं आपल्या मळीपासून जी प्रतिमा निर्माण केली आणि त्यालाच अग्रपूजेचा मान दिला, म्हणून त्या गणपतीचं पूजन केलं जातं, मातीच्याच गणपतीचं पूजन केलं जातं। त्यामुळे इतर कोणत्याही धातूची मूर्ती पूजून त्याला महत्व नाही किंवा ते पूजनीयही नाही असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याचबरोबर आता इतर धातूंच्या ज्या मूर्त्या आल्या आहेत त्या विसर्जन होत नाही, त्याचं विघटन होत नाही। कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।